2017 नंतर महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि मग त्याचा परिणाम किंवा त्याची परिणती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या पातळीवरच्या निवडणुका रखडण्यात झाली. आता आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्यात प्रमुख काय आहे, तर जसं स्टील फ्रेम किंवा पोलादी चौकट जी आहे ती ब्युरोक्रेसीची किंवा नोकरशाहीची आहे. म्हणजे काय, तर आयुक्त असतात, तलाठी असतात, जिल्हा अधीक्षक असतात. तर ही नोकरशाही सगळा कारभार करतेच. पण लोकशाहीमध्ये महत्व आहे ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह किंवा निवडून आलेल्या लोकांचं. त्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य ही व्याख्या आहे. त्यामुळे ते सरकारी नोकर चालवणार हे काही तितकंसं योग्य नाही. दुसरी गोष्ट अशी की लोकशाहीमध्ये इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हनीच सर्व पातळ्यांवरचे कायदे करणं म्हणजे ते लेजिस्लेटर आपण त्याला म्हणतो इंग्रजीत. म्हणजे काय? तर संसदेमध्ये अ, खासदार. लोकसभेचे सदस्य, खासदार हे कायदे करतात. विधानसभेत आमदार करतात. महापालिकांमध्ये ते पूर्वी नगरपेते म्हणायचे, आता आपण नगरसेवक म्हणतो आणि तो शब्द चांगला आहे नगरसेवक हा. तर ते नगरसेवक त्या शहरामधल्या एकूण नियमनासाठीचे कायदे कानून बनवतात. म्हणजे काय? तर शहराचं जे काही दैनंदिन कारभार असतो, तो त्या इलेक्टेड बॉडीमधनं होतो. तीच गोष्ट नगर परिषद, नगरपंचायतींची आणि शेवटी ग्रामसभेची, की ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका. आता या वैशिष्ट्य काय आहे याच्यात, तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या चिन्हावर होत नाहीत. म्हणजे तिथे त्या गावातलं पॅनल असतं, त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट्स होतात. तसं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींना सुद्धा आता तसंच होईल, की खालच्या स्तरावर जे स्थानिक रिलेशन असतात लोकांची, म्हणजे राज्यामध्ये किंवा देशामध्ये ते कट्टर विरोधक असले, तरी कधी-कधी त्या छोट्या एरियाच्या किंवा भौगोलिक प्रदेशाच्या हितासाठी ते वरती आयडिओलॉजिकली विरोधी असलेले लोकं एकत्र आणताना दिसतात. म्हणून खालच्या निवडणुकांना थोडंसं आयडिओलॉजिकल फारसं अलाइनमेंट नसते, तर तिथली सोय आणि तिथला विकास बघून ते अनाउन्स केले जातात. म्हणून या खालच्या निवडणुकांना महापालिकांच्या निवडणुका अजून अनाउन्स व्हायच्यात. पण महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका इतकी श्रीमंत आहे, त्याचं आर्थिक ताकद इतकी मोठी आहे, की ती अनेक राज्यांपेक्षा जास्ती आहे. मुंबई महापालिकेची ताकद. म्हणजे 1,00,000 कोटीच्या ठेवी, 80,000 कोटीचं बजेट वगैरे. म्हणून मुंबई महापालिका ही भाजपला जिंकायची, कारण ती वर्षानुवर्ष काँग्रेसने शिवसेनेच्या हातात दिली होती.